हॅलो फ्रेंड्स, जान्हवीज आर्ट या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण दिवाळीनिमित्त 2 रंगात सुंदर असा आकाशकंदील शिकणार आहोत. या आकाशकंदीलचे वजन 100 ग्रॅम आहे. यासाठी मी हे 2 रंग घेतलेले आहेत. 4 प्लाय लोकर आहे, 1.6 mm क्रोशा हुक आणि एक सीझर. आणि या मेटलच्या 2 बांगड्या आहेत, 2-4चा गाळा आणि एक मोठी रिंग आहे. त्याचा डाया 8.5 इंच आहे. सुरुवात आपण गुलाबी रंगाने करणार आहोत. स्लिप नॉट करून घेऊ. आणि आता ही छोटी बांगडी आहे, 2-4चा गाळा आहे, तिथे आपल्याला अशा पद्धतीने स्लिप स्टिच करायची आहे. हे बघा, एक साखळी करू आणि आता आपल्याला ही बांगडी पूर्ण आपल्याला लोकरीने झाकून घ्यायची आहे. त्यासाठी आपण हाफ डीसी करत आहोत. दोऱ्याचा वेढा घेतला सुईवर आणि तिन्ही लूपमधनं बाहेर काढलं. हे बघा, परत बघा, सुईवर दोऱ्याचा वेढा घेतला आणि बांगडीतून सुई अशी आतून घालून सुईवर परत दोऱ्याचा वेढा घेऊन तिन्ही लूपमधनं बाहेर काढलं. आता पूर्ण बांगडी आपल्याला हाफ डीसी करायचा आहे, म्हणजे बांगडी आपल्याला दिसणार नाही. चला तर मग हा राऊंड असा पूर्ण करू. हे बघा, पूर्ण हाफ डीसी म्हणजे अर्धा खांब झालेला आहे आणि आता बांगडी पूर्ण झाकून गेलेली आहे. पहिल्या हाफ डीसीशी आपण स्लिप स्टिचने जोडून घेऊ अशा पद्धतीने. हे बघा, आणि टोटल माझे 60 हाफ डीसी झालेले आहेत. आता 3 साखळ्यांचा पहिला खांब झाला आणि त्याच जागी दुसरा खांबसुद्धा बनवलेला आहे. 2 साखळ्या करा आणि त्याच जागी अजून 2 खांब करा. एक प्रकारचा हा शेल तयार झालेला आहे. 2 खांब, 2 साखळ्या, 2 खांब. हे बघा, आता एक साखळी करायची आणि 3 गॅप सोडायच्या, 3 साखळ्या सोडायच्या आणि चौथ्या गॅपमध्ये आपल्याला 2 खांब, 2 साखळी, 2 खांब असं करायचं आहे. आणि एक साखळी करायची आहे. प्रत्येक शेल झाल्यावर एक साखळी करायची, हे विसरू नका. परत 3 साखळ्या सोडा, म्हणजे 3 गॅप आणि चौथ्या गॅपमध्ये शेल बनवा. अशा प्रकारे हा राऊंड पूर्ण करा. हे बघा, हा राऊंड माझा पूर्ण झालेला आहे. किती छान दिसत आहे. आणि आता हे पहिल्या खांबाशी स्लिप स्टिचनी जोडून घेऊ अशा पद्धतीने. अजून एक स्लिप स्टिच करू. 2 चेनच्या गॅपमध्ये आपण आलो आणि आता आपल्याला शेलवर शेल करायचं आहे. 2 खांब करायचे, 2 साखळ्या आणि परत 2 खांब. सेम आधी जसं राऊंड केला होता तसाच हा राऊंड आहे. शेल झाल्यावर एक साखळी करायची. अशा प्रकारे हा राऊंड पूर्ण करा. हे बघा, आता पहिल्या खांबाशी स्लिप स्टिचने जोडून घेऊ. गुलाबी रंगाने मी 2 राऊंड केलेले आहेत. आता नवीन रंग कसा जोडायचा ते बघू. सुईवर एक लूप आहे, अशा प्रकारे दुसरं लूप बाहेर आलं आणि आता निळा रंग जोडूया अशा पद्धतीने. हे बघा, आता गुलाबी रंगाचा दोरा थोडा खेचून घ्या, म्हणजे तिथे जरा घट्ट होईल. हे बघा, आणि आता निळ्या रंगाने विणायचं आहे. पहिले 3 साखळ्या करू, म्हणजे पहिला खांब होईल. आणि आता अजून 2 खांब करायचे आहेत. दुसरा, तिसरा. 3 खांब झालेले आहेत.
आता 2 साखळ्या आणि अजून 3 खांब करू. म्हणजे आता आपण 3 खांब, 2 साखळ्या, 3 खांब असा शेल बनवत आहोत. आणि शेल झाल्यावर एक साखळी करायची. आता परत पुढच्या शेलवर शेल करायचा आहे. इथे 3 खांब, 2 साखळ्या, 3 खांब आणि असा हा राऊंड पूर्ण करायचा आहे. आणि निळ्या रंगाने सुद्धा आपल्याला 2 राऊंड करायचे आहेत. चला तर मग हा राऊंड पूर्ण करू. हे बघा, निळ्या रंगाने माझे दोन्ही राऊंड पूर्ण झालेले आहेत. आणि आता पहिल्या खांबाशी स्लिप स्टिचनी जोडून घ्यायचं आहे. आणि गुलाबी रंग आपण कट नाही केलेला, दोन्ही रंगात आपण एकत्र विणत आहोत. स्लिप स्टिच झाली, अजून एक स्लिप स्टिच करा, 2 आणि तिसरी स्लिप स्टिच न करता अशा प्रकारे सुई 2 चेनच्या कॅपमध्ये घालून गुलाबी रंग वर आणायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने गुलाबी रंगाने आता आपल्याला विणायचा आहे. 3 साखळ्या केल्या, पहिला खांब झाला आणि आता टोटल 4 खांब करायचे आहेत. दुसरा, तिसरा आणि चौथा. 4 खांब झाल्यावर 2 साखळ्या, निळा रंग ओढून घ्या म्हणजे तिथे घट्ट होईल. 2 साखळ्या करा आणि परत 4 खांब करा. म्हणजे आता आपण 4 खांब, 2 साखळ्या, 4 खांब असा शेल बनवत आहोत. आणि प्रत्येक शेल झाल्यावर एक साखळी करायची. आता पुढच्या शेलवर शेल करू. असा हा राऊंड पूर्ण करायचा आहे. आणि गुलाबी रंगाने सुद्धा 2 राऊंड करायचे आहेत. चला तर मग हा राऊंड पूर्ण करू. हे बघा, गुलाबी रंगाचे सुद्धा 2 राऊंड पूर्ण झालेले आहेत. आणि आता पहिल्या खांबाशी स्लिप स्टिचने जोडून घेऊ. इथे आता अजून एक स्लिप स्टिच करू. पहिली, दुसरी, 3 स्लिप स्टिच केलेले आहेत आतापर्यंत. आणि आताच आपल्याला रिंग जॉईन करायची आहे. ती कशी जॉईन करायची ते आपण बघूया. सुईवर ऑलरेडी एक लूप आहे. दुसरा वेढा घेतला दोऱ्याचा आणि रिंगमधून सुई अशा प्रकारे घालून, हे बघा 3 लूप आलेले सुईवर. आता सुईवर दोऱ्याचा वेढा घेऊन तिन्ही लूपमधनं बाहेर काढलं म्हणजे एक हाफ DC झाला. आता एक साखळी करायची आहे आणि अजून एक हाफ DC या 2 चेनच्या गॅपमध्ये करायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने सुईवर दोऱ्याचा वेढा घेऊन तिन्ही लूपमधनं बाहेर काढलं म्हणजे आपली ती रिंग जॉईन झाली शेलच्या इथे. हे बघा, अशाच पद्धतीने आपल्याला दुसरा शेलसुद्धा जॉईन करायचा आहे. पण दोन्ही शेलच्या मध्ये आपल्याला रिंग दिसत आहे. ते रिंग दिसायला नको म्हणून आपल्याला तिथे हाफ DC करायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने एक सुईवर दोऱ्याचा वेढा घेतला, रिंगमधून सुई बाहेर काढली. अशा पद्धतीने आपल्याला हाफ DC करायचा आहे. दुसरा शेल येईस्तोवर. हे बघा, 3 हाफ DC झालेले आहेत. साधारणतः 8-10 हाफ DC होतील.
ही बघा पूर्ण रिंग माझी शेलमध्ये जॉईन झालेली आहे. रिंग अजिबात दिसत नाही आहे आणि मध्ये आपण अशा प्रकारे धरलं तर गोलाकार असा आकार तयार होतो आहे. अर्धा आकाशकंदील म्हणजे आकाशकंदीलचा वरचा भाग तयार झाला. आता पहिला हाफ डी सी जिथे केला होता तिथे स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे. हे बघा, आता अजून एक स्लिप स्टिच करायची आणि आपण एक साखळी केली होती त्या गॅपमध्ये आपण आलेलो आहोत. हे बघा, आणि आता ते 3 साखळ्या करा. पहिला खांब झाला आणि आता त्याच गॅपमध्ये आपल्याला 4 खांब करायचे आहेत. दुसरा, तिसरा आणि चौथा. हे बघा 4 खांब झाले. आता 2 साखळ्या आणि त्याच गॅपमध्ये परत 4 खांब. 4 खांबांचा हा शेल आहे. 4 खांब, 2 साखळ्या, 4 खांब. आता आपल्याला उतरत्या क्रमाने खांबांची संख्या कमी करायची आहे. आता शेल झाल्यावर एक साखळी. अशा प्रकारे हा शेल तयार झाला. आता आपल्याला डायरेक्ट 1 चेनच्या गॅपमध्ये इथे शेल बनवायचा आहे. चला तर मग 1 चेनच्या गॅपमध्ये शेल बनवूया अशा पद्धतीने. सुरुवातीला थोडं त्रास होईल. हे बघा, दोन, तीन, चार. 2 साखळ्या करा आणि परत त्याच जागेत 4 खांब करून घ्या. हे बघा, शेलवर शेल झालेला आहे आणि मध्ये रिंग आहे. अशा प्रकारे हा राऊंड पूर्ण करायचा आहे. आता एक साखळी करा आणि आता या शेलवर इथे 1 चेनची जी गॅप आहे तिथे शेल बनवा आणि अशा प्रकारे हा राऊंड पूर्ण करा. हे बघा, माझा राऊंड पूर्ण झालेला आहे आणि अशा प्रकारे दिसत आहे. थोडा हाताने सरळ करून घ्या. आणि आता पहिला जो खांब आहे तिथे स्लिप स्टिचने जोडून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आता स्लिप स्टिच करत 2 चेनच्या गॅपमध्ये यायचं आहे.
हे बघा गुलाबी रंगाने माझे दोन्ही राऊंड पूर्ण झालेले आहेत. आणि आता पहिल्या खांबाशी स्लिप स्टिचने जोडून घेऊ. दुसरी स्लिप स्टिच, तिसरी स्लिप स्टिच आणि आता चौथ्या इथे आपल्याला इथे 2 चेनच्या गॅपमध्ये आपल्याला रंग बदलायचा आहे. निळा रंग जॉईन करतोय, जो आपण कट नाही केलेला आहे, दोरा कुठलाही कट नाही केलेला. अशा पद्धतीने रंग जोडून घेतला. गुलाबी रंगाचा दोरा खेचून घ्या आणि आता इथे आपल्याला 3 साखळ्या करायच्या आहेत. पहिला खांब झाला, दुसरा खांब, तिसरा खांब. आता आपल्याला 3 खांब 2 साखळ्या 3 खांब असा हा राऊंड पूर्ण करायचा आहे. 2 साखळ्या झाल्या आणि परत 3 खांब त्याच गॅपमध्ये. आणि शेल झाल्यावर एक साखळी विसरायची नाही. हे बघा अशा प्रकारे दुसऱ्या शेलवर शेल करायचा आहे. असे निळ्या रंगाने आपल्याला 2 राऊंड पूर्ण करायचे आहेत. चला तर मग हा राऊंड पूर्ण करू. हे बघा निळ्या रंगाने 2 राऊंड पूर्ण झालेले आहेत माझे. आता नेहमीसारखं पहिल्या खांबाशी स्लिप स्टिचने जोडून घेऊ. ही पहिली स्लिप स्टिच झाली, दुसरी आणि आता तिसऱ्या इथे आपल्याला रंग बदलायचा आहे. गुलाबी रंग परत जॉईन करतोय अशा पद्धतीने. हे बघा निळ्या रंगाचा दोरा खेचून घ्या जरा. आता 3 साखळ्यांचा पहिला खांब, हा दुसरा खांब, 2 साखळ्या आणि 2 खांब. म्हणजे आता आपल्याला 2 खांब 2 साखळ्या 2 खांब असा शेल बनवायचा आहे. त्यानंतर एक साखळी. असं गुलाबी रंगाचे 2 राऊंड करा. त्याच्यानंतर परत निळा रंग जोडा आणि 2 खांब 2 साखळ्या 2 खांब असे 2 राऊंड करा. परत गुलाबी रंगाने करा. हे बघा इथपर्यंत मी तुम्हाला दाखवलेलं आहे. निळ्या रंगाचे 2 खांब 2 साखळ्या, गुलाबी रंगाने परत निळा परत गुलाबी. अशा प्रकारे आकाशकंदील तुम्हाला जितका मोठा उंचीला हवा असेल तितका तुम्ही करू शकता. मी इतकाच ठेवलेला आहे. रिंगपासून खाली हा 9 इंच लांब झालेला आहे. तुम्हाला अजून मोठा करायचा असेल करू शकता. आणि आता पहिल्या खांबाशी स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आता मी इथे निळा रंग जोडत आहे. हे बघा अशा पद्धतीने. आणि आता मी निळ्या रंगाने विणत आहे. हे बघा साखळ्या करणार आहे 10. साखळ्या झाल्यावर लूप वर खेचायचा आहे. आणि आता 1 mm ची क्रोशा हुक घेतली आहे. त्यामध्ये 8 नंबरचा मोती आहे तो ओवून घ्यायचा आहे. हे बघा. आणि आता जे लूप वर खेचलं होतं ते क्रोशा हुकमध्ये अडकवून त्या मोतीमधून बाहेर काढायचे. हे बघा अशा पद्धतीने. आता 1.6 mm क्रोशा हुक घ्यायची आणि आधी 10 साखळ्या केल्या होत्या म्हणून आता परत 10 साखळ्या करायच्या. दहा साखळ्या झाल्यावर पुढचा जो शेल आहे त्याच्या 2 चेनच्या गॅपमध्ये सिंगल क्रोशा केला. हे बघा परत 10 साखळ्या करा. लूप वर खेचा. 1 mm च्या क्रोशा हुकमध्ये मोती अडकवून घ्या. हे बघा. आणि आता ते लूप त्या मोतीमधून बाहेर काढा. आता 1.6 mm नी 10 साखळ्या करा. परत
मोती लावणेसुद्धा खूप सोपं आहे, काहीच अवघड नाही. सरावाने ते नक्की जमेल तुम्हाला. आणि आता पुढच्या शेलच्या 2 चेनच्या गॅपमध्ये इथे सिंगल क्रोशा करा. अशा प्रकारे आपण प्रत्येक शेलमध्ये असा एक एक मोती लावून घेणार आहोत. हे बघा, तुम्हाला जर असं नसेल लावायचं, लटकन लावायचे असेल गोंडे करून तरीही चालेल. आता आकाशकंदील धरण्यासाठी, अडकवण्यासाठी वरती मी दोरी बनवते आहे. अशा प्रकारे मी स्लिप नोट करून घेतली आहे गुलाबी रंगाने आणि ती एका ठिकाणी जॉईन करते. हे बघा, आता एक साखळी करा म्हणजे आपला गुलाबी रंगाचा दोरा जॉईन झाला तिथे. आता इथे मी परत एकदा जॉईन करते अशा पद्धतीने. आता मी साखळ्या करणार आहे. जितकी दोरी तुम्हाला मोठी हवी आहे तितक्या साखळ्या तुम्ही करून घ्या. आता दुसऱ्या साईडला बरोबर समोर इथे जोडायचं आहे. नंतर सगळे दोरे हाईड करून कट करून घ्या. मला खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. या दिवाळीत तुम्ही नक्की असा आकाशकंदील बनवा आणि हा आकाशकंदीलचा व्हिडिओ तुम्ही फ्रेंड्स रिलेटिव्समध्ये शेअर करा. आणि ज्यांनी अजून सबस्क्राईब नसेल केले त्यांनी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.